आणि कोकणात तर पावसानं अक्षरशः कहर केलाय। पुराचा खूप मोठा फटका इथे खेड आणि चिपळूणला बसलेला आहे। रत्नागिरीतल्या खेड आणि चिपळूणला तर ढगफुटी सदृश पावसानं चांगलं झोडपून काढले। खेडमधली बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरले, त्यामुळे मोठं नुकसान झालंय। जगबुडी आणि नारंगी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे नदीचं पाणी शहरात शिरलं। आणि चिपळूणमध्ये फारशी वेगळी परिस्थिती नाहीये, कारण चिपळूणमध्ये पावसामुळे अक्षरशः हाहाकार झाल्याचं बघायला मिळतंय। अनेक घरं इथे पाण्याखाली गेली आहेत, हजारो कुटुंब इथे अडकली आहेत आणि आता त्यांनाच योग्य सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे। अनेक ठिकाणी वाहनं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। ही दृश्य आहेत खेडमध्ये महापूर आलाय, तर चिपळूणमध्ये ढगफुटी सदृश परिस्थिती झालेली आहे। 2005 मधली परिस्थिती आता पुन्हा एकदा आठवते। त्या आठवणी पुन्हा एकदा चिपळूणकरांना होत आहेत, कारण 2005 मध्ये देखील अशीच परिस्थिती ओढवली होती। तिथे ढगफुटी झाली होती आणि प्रचंड पाऊस पडला होता, महापूर आला होता। पण त्यावेळेपेक्षा आत्ताची परिस्थिती गंभीर असल्याचं चिपळूणमधल्या काही रहिवाशांचं म्हणणं आहे। इथले घरं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे। खेडमधली बाजारपेठ पाण्याखाली गेलेली आहे। छोटे जे पूल आहेत नदींवरचे ते वाहून गेलेत। काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। तर चिपळूणमध्ये सुद्धा फारशी वेगळी परिस्थिती नाहीये। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग। स्वप्नील, आता पाऊस थांबलाय का? कशा प्रकारे तिथलं काम सुरू आहे? पूरस्थिती कशी आहे? इतकी पाऊस अजूनही सुरूच आहे, त्याच्यामुळे पाणी काय ओसरलेलं नाहीये। अनेक भागात पाणी जेथे तेच आहे। काही भागात पाण्याचा निचरा झाला होता, मात्र मुसळधार पावसाचा पुन्हा सुरुवात झाल्यामुळे पाणी पुन्हा भरायला सुरुवात झालेली आहे। पुण्यातून एनडीआरएफची टीम चिपळूणच्या दिशेने निघालेली आहे, मात्र त्यांना देखील रस्त्यातून येताना अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत। आता जी आपल्याला माहिती मिळते त्या माहितीनुसार एनडीआरएफची जी टीम पुण्यातून निघाली ती कुंभारली घाटामध्ये अडकून आहे। रत्नागिरीतून जी मदत करण्यासाठी टीम निघाली ती देखील संगमेश्वरमध्ये बाव नदी आणि शास्त्री पूल हे सगळे पाण्याखाली असल्यामुळे त्यांना देखील पुढे येण्यात अडचणी होत आहेत। किंबहुना मंत्री उदय सामंत जे आहेत ते देखील बाव नदीपर्यंत आल्याने त्यांना देखील माघारी जावं लागलेलं आहे। आता ही लोक पूर्णपणे म्हणजे गुहागरच्या मार्गे सावर्डा असा मोठा वळसा घेऊन येणार आहेत। त्यामुळे मदत कार्य आता किती वाजेपर्यंत इथल्या लोकांना मिळेल, कारण सकाळपासून लोकांचा आरडाओरडा सुरू आहे की आम्हाला पाणी वाढतंय, घरातून बाहेर काढा, आम्हाला सुरक्षित स्थळी न्या। मात्र अद्याप तरी इथे कुठली मदत कार्य पोहोचलेलं नाही असं चित्र आहे। नगर परिषदेच्या 3-4 बोटी आहेत असं म्हटलं जात आहे, मात्र त्या बोटीतून किती लोकांना काढलं जातं याची देखील माहिती मिळत नाहीये। अगदी स्वप्नील तोच प्रश्न विचारायचा आहे की जसं तू सांगतोय त्याप्रमाणे संपर्क तुटलेला आहे, तर मग या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कोणता मार्ग आहे? कारण विजय वडेट्टीवार असं म्हटलं होतं की हेलिकॉप्टरच्या सहाय्याने मदत केली जाऊ शकते। हा, घोषणा तर झालेली आहे, हेलिकॉप्टर पाठवतात किंवा जिल्हा प्रशासनाकडून एनडीआरएफची टीम। त्यावेळेला मी त्यांच्या रूममध्ये चर्चा केली, कर्ज बिर्ज किती आहे। त्यानंतर मग या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साहेबांशी बोलून त्या ठिकाणी आम्ही त्यांना एक मदतीचा हात कृतज्ञता म्हणून द्यायचं ठरवलं। आणि आज संपूर्ण त्यांचं शिवशंकर ना सर शिवशंकर जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेचं 19,92,965 100% कर्जमुक्त त्या ठिकाणी आम्ही करतोय। मी साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांना ते धन्यवाद या ठिकाणी देतोय। ओके सर, राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती आहे। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की स्वप्नील लोणकर MPSCचे विद्यार्थी यांची अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची आत्महत्या झाली आणि त्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि एकूणच त्यांच्या घरची सगळी काळजी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज उरावर आहे आणि हाताशी आलेला मुलगा आता नाही
ही सगळी परिस्थिती पाहता तात्काळ त्या ठिकाणी प्रवीण दरेकरांनी निर्णय केला की आपण त्यांचं कर्ज जे आहे ते फेडलं पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पुढाकार घेतला. मंगेश चव्हाण असतील, आमदार पाटील असतील, आमचे गोपीचंदजी असतील, सगळ्यांनी मिळून त्यात मदत केली आणि प्रवीण दरेकरांच्या पुढाकारामुळे आज त्यांना आम्ही जवळजवळ 19.5 लाखाचा चेक दिलेला आहे आणि त्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही त्यांना हेही आश्वस्त केलं आहे की भविष्यातही त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे उभी राहील आणि आमचा प्रयत्न असेल की भविष्यात दुसरा स्वप्नील लोणकर होऊ नये या दृष्टीनं आपल्याला काय कारवाई करता येईल याकरताही भारतीय जनता पार्टी कमिटेड आहे. कोकणात मुसळधार पावसाचा फटका बसलाय, अनेक गावांचा संपर्क तुटलाय आणि मदतही मिळत नाही लोकांना. नाही, अतिशय भीषण परिस्थिती कोकणातली पाहायला मिळते आहे. विशेषतः आता माध्यमातून जे काही बघायला मिळालं त्याच्यामध्ये आता साधारणपणे या वर्षभरातला 3रा फटका आहे आणि भीषण अशा प्रकारची परिस्थिती आहे. मला असं वाटतं की मागच्या 2 वेळेची मदतही कोकणवासियांना मिळालेली नाही, पण आता तर तात्काळ मदतीची आवश्यकता आहे. सरकारने त्यात लक्ष द्यावं आणि जेवढ्या टीम्स पूल करण्याची आवश्यकता असतील, जेवढे त्या ठिकाणी उपाययोजना करण्याची आवश्यकता असेल त्या सर्व उपाययोजना तात्काळ सरकारने कराव्या अशी आमची विनंती आहे. हिंदी में जानना चाहेंगे देवेंद्र जी, जिस तरीके से स्वप्निल लोनकर को आप लोगों ने मदद की और जिस बैंक का कर्ज माफ़ कर रहे हैं, बताया जा रहा है वो बैंक कहीं न कहीं शिवसेना का है या फिर सरकार को जो चीज़ करनी चाहिए वो नहीं कर पा रहा. देखिए, स्वप्निल लोनकर MPSC के विद्यार्थी थे और वो MPSC पास हुए थे, लेकिन इंटरव्यू नहीं होता इसके फ्रस्ट्रेशन में उन्होंने आत्महत्या की. और जब प्रवीण दरेकर जी हमारे विपक्ष के नेता उनके घर मिलने के लिए गए तो उस समय उनकी परिस्थिति को देखने के बाद उनके ध्यान में आया कि घर कर्जे में डूबा है, क्योंकि स्वप्निल तो अभी 6 महीने में नौकरी पर लगेगा तो सारा कर्जा हम चुकाएंगे, इस हिसाब से लिया हुआ वो कर्जा था. और इसलिए वही उन्होंने ये निर्णय किया और हमारे कुछ और लोगों को साथ में लेकर आज उनके पिताजी को 19.5 लाख का चेक ये सौंपा हुआ है. उनको कर्जे से मुक्त करने की कोशिश की है. ये तो भारतीय जनता पार्टी ने निश्चित किया, लेकिन हमारा उससे आगे बढ़कर ये मानना है कि कोई नया स्वप्निल लोनकर तैयार न हो, किसी को इस प्रकार से आत्महत्या की आवश्यकता न पड़े, इसके लिए भी हम लोग बड़े पैमाने पर प्रयास करने वाले. जहाँ तक पथसंस्था का संबंध है, अब किस पार्टी से संबंध है वगैरह ये कहकर मैं उसको कोई रंग नहीं देना चाहता. ये ज़रूर होता कि अगर पथसंस्था के लोग भी थोड़ी मदद करते तो शायद ये बोझा कम होता, लेकिन ठीक है, कोई उसमें हमारा प्रॉब्लम नहीं है. निश्चित रूप से मैं दरेकर जी का बहुत बहुत अभिनंदन करना चाहूँगा. महाराष्ट्र में जिस तरीके से बाढ़ की परिस्थिति है, खासकर कई जिले बुरी तरीके से प्रभावित हैं, उसको देखिए, विशेष रूप से कोकण में बहुत बड़े पैमाने पर बारिश के कारण बाढ़ की परिस्थिति है, बहुत नुकसान हो रहा है. और पिछले 1 साल में कोकण के ऊपर एक प्रकार से 3रा आघात है. 3री बार इस प्रकार की परिस्थिति कोकण में हो रही है. पिछले 2 बार भी कोकण को ठीक से मदद नहीं मिल पाई है. अभी तो हमारा मानना यह है कि तुरंत जो रेस्क्यू ऑपरेशंस है या अभी जो संपर्क टूट रहा है उस संपर्क को बनाने की दृष्टि से जो तुरंत करने की चीज़ें वो सरकार तुरंत करे और उसके बाद लोगों को मदद करने की कोशिश करे.